हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. CTET परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे आणि फॉर्म भरणं देखील सुरू झालेलं आहे. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करण्याची जी सर्वात योग्य पद्धत असते ती म्हणजे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघून त्यानुसार आपल्या अभ्यासाची पद्धत ठरवणं. आपण जर मागील वर्षांच्या CTET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या असतील तर आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येईल की CTET परीक्षेचं स्वरूप जरी TETपेक्षा प्रश्नांचं स्वरूप थोडं सोपं असलं, काठिण्य पातळी थोडी कमी असली तरी देखील यामध्ये उपयोजित प्रश्न विचारण्यावर अधिक भर दिलेला असतो. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव व्हावा यासाठीची एक नवीन सिरीज आजपासून आपण सुरू करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोजित स्वरूपाचे सामाजिक शास्त्राचे प्रश्न बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका शिक्षकाला 1857चे स्वातंत्र्ययुद्ध शिकवायचे आहे. ते कथन पद्धती वापरतात आणि काही चित्रे दाखवतात. त्यांचा उद्देश कोणते कौशल्य वाढवणे असू शकतो? पाठांतर वाढवणे, ऐतिहासिक कल्पनाशक्ती वाढवणे, फक्त तारखा लक्षात ठेवणे की विद्यार्थ्यांना शांत बसवणे. तर कथन पद्धती प्लस त्यावर आधारित अशी चित्र दाखवणं, यामुळे विद्यार्थ्याची ऐतिहासिक कल्पनाशक्ती वाढवणं हा शिक्षकाचा उद्देश निश्चित असतो. पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज हे कसे प्रशासक होते हे समजावताना शिक्षकाने कोणता उपक्रम घ्यावा? शिवकालीन किल्ल्यांच्या चित्रांचा संग्रह करणे, शासन रचना चार्ट काढायला सांगणे, शिवराज्याभिषेकाची तारीख विचारणे की कोरा नकाशा भरायला लावणे. आणि यामध्ये शासन रचनेचा चार्ट काढायला सांगणे हे याचं अचूक उत्तर येईल, कारण विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे प्रशासन नेमके कसे होते ते समजावून सांगायचे आहे. तर आत्ताच्या घडीचे प्रशासन आणि शिवकालीन प्रशासन यामध्ये विद्यार्थ्यांना सुसंगती लावता यावी यासाठी शासन रचना चार्ट काढायला सांगणे ह्या पद्धतीचा शिक्षक उपयोग करू शकतात. पर्याय क्रमांक B. प्रश्न क्रमांक 3. विद्यार्थ्यांना गांधीजींच्या मूल्यांची आजच्या काळातील उपयुक्तता समजावायची असल्यास कोणती पद्धत अधिक प्रभावी ठरेल? आणि पर्याय आहेत फक्त धडा वाचणे, गटचर्चा करून उदाहरणे देणे, प्रकट वाचन की प्रश्नोत्तर पाठांतर. आणि याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक B गटचर्चा करणे. विद्यार्थी इतिहास कंटाळवाणा विषय असल्याचे म्हणतात. शिक्षकाने सर्वात प्रभावी उपाय कोणता करावा? जास्त गृहपाठ देणे, धडा जलद शिकवणे, भूमिका अभिनय म्हणजेच रोल प्ले करून घेणे की फक्त तारखा विचारणे. आणि इतिहास शिकवण्याची सर्वोत्तम पद्धती म्हणजे भूमिका अभिनय. पर्याय क्रमांक C. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण हा घटक समजवण्यासाठी शिक्षकांनी कोणता उपक्रम घ्यावा? स्मारकांची नावे पाठ करून घेणं, क्षेत्र भेट देणं, इतिहासाचा चित्रपट दाखवणं की तोंडी प्रश्न विचारणं. इथं ऐतिहासिक चित्रपट दाखवणं किंवा माहितीपट दाखवणं हा देखील योग्य पर्याय असला तरी सर्वाधिक योग्य पर्याय हा क्षेत्र भेट असणार आहे. पर्याय क्रमांक B. प्राथमिक स्तरावर पंचायत राज समजण्यासाठी सर्वात योग्य साधन कोणतं? धडा वाचणे, गावातील सरपंचाला बोलावून मुलाखत घेणे, सोप्या शब्दातील नोट्स देणे, नकाशा भरायला लावणे. आणि प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी नोट्स हा योग्य पर्याय कधीही असू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक B गावातील सरपंचाला बोलावून मुलाखत घेणे या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंचायती राजची संकल्पना समजण्यास निश्चितपणे मदत होईल. पर्याय क्रमांक B. प्रकल्प पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका असते सर्व काम स्वतः करणे, मार्गदर्शक व सहाय्यक, परीक्षक की निरीक्षक. आणि प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतःचं काम करत असतात आणि शिक्षकांनी केवळ मार्गदर्शक आणि सहाय्यकाची भूमिका तिथं पार पाडणे आवश्यक असते. पर्याय क्रमांक B. कठीण संकल्पना समजत नसतील तर शिक्षकाने उदाहरणे व प्रत्यक्ष अनुभव यांची जोडणी करणे हा शिकवण्याचा अध्यापनाची योग्य पद्धती असते. पर्याय क्रमांक A. विद्यार्थ्यांना नकाशातील प्रमाण समजत नाही अशावेळी शिक्षकाने काय करावे? सूत्र पाठांतर करून घ्यावे, प्रत्यक्ष मोजमाप करून नकाशा वास्तव तुलना करून दाखवावा, गृहपाठ द्यावा की तक्ता द्यावा. तर पर्याय क्रमांक B हे याचं अचूक उत्तर येईल. प्रत्यक्ष मोजमाप करून नकाशाची वास्तव तुलना करून जर विद्यार्थ्यांना एकदा समजावून सांगितले तर वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे विद्यार्थी वाचन करू शकतात. त्याचप्रमाणे नकाशात आरेखन देखील ते करू शकतात. विद्यार्थ्यांना नकाशा वाचन शिकवण्यास कोणत्या घटकापासून सुरुवात करावी? प्रमाण, दिशा, उंची की नद्या. आणि नकाशा वाचन शिकवण्यासाठी सर्वात आवश्यक बाब जी असते ती म्हणजे दिशांचे ज्ञान असणे. त्यामुळे प्रथमतः दिशा शिकवाव्यात आणि त्यानंतर नकाशा वाचन शिकवायला सुरुवात करावी. पर्याय क्रमांक B.
दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.